DBC लाईव्हमध्ये आम्ही स्वागत करतो। आजच्या बातम्या। सध्या अमेरिकेत ट्रम्प आणि बायडेन यांच्या वयावरून विविध चर्चा रंगल्या जात आहे। अमेरिकेमध्ये निवडणुकीमध्ये हा विषय चर्चेत येत आहे। पॅलेस्टाईनबरोबर फ्रान्सची भूमिका कशी राहणार आहे, याचबरोबर भारताच्या संबंधाबाबतही आता लक्ष वेधले जात आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावर, या दौऱ्यात भारतासाठी कोणता फायदा होईल का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा केली जात आहे। विकसित देशात दर 5 मिनिटाला एका कारची चोरी होत असल्याने कार मालक चिंतेत आहेत। मणिपूर हिंसाचार आणि त्या घटना 1 वर्ष पूर्ण होतात, तरीही तेथील दोन्ही समूहांचे झालेले अपरित नुकसान आणि हानी आणि मनावर घाव अधिक आहे। आणि राज्यातील बातम्या। मुंबई विमानतळावर कोट्यावधी रुपये किमतीच्या सोन्यासह आरोपींना ताब्यात घेण्यात आले। ही आजवरची सर्वात मोठी कामगिरी झालेली आहे। दारू पिऊन वाहन चालवताना जर आढळले तर त्याचा वाहन चालवण्याचा परवाना कायमचा रद्द करण्यात येणार आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीने दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जबाबदारी। विधान परिषदेसाठी उद्या मतदान होत आहे। या मतदानासाठी महायुतीकडून आपल्या मतदारांचा एका हॉटेलमध्ये मुक्काम ठरवण्यात आला आहे। मतदानावेळी फाटाफूट होऊ नये यासाठी दक्षता आहे। मनोज जरांगे पाटील यांनी आता सरकारला थेट आव्हान दिले आहे। त्यांनी सरकारला तुम्ही भुजबळांचे ऐकत आहात असाही आरोप केला आहे। अधिवेशन काळात प्रचंड गोंधळ सुरू असतानाच पेपरफुटी प्रकरणाविरोध विधेयक मंजूर करून घेण्यात आले आहे। या अनुषंगाने आता दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे। आणि आता जिल्ह्यातील स्थानिक बातम्या। केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवा, असे गडिंग्लज येथील भारतीय जनता पार्टीच्या बैठकीत माजी आमदार अमल महाडिक यांनी सांगितले। सिंधुदुर्गच्या मोर्ले येथे टस्कर हत्तीला लागली फणसाची चटक। फणस खाण्यासाठी हत्ती आपल्या पुढच्या दोन्ही पायावर उभा राहून फणस खाण्यासाठी कसरत करताना पाहायला मिळत आहे। ही अशी रस्त्यांची अवस्था आहे। म्हणजे दर 5 वर्षाला जर आपण परत नवीन रस्ता करायचा, जर रस्ता 5 वर्षामध्ये जर असे उकडून जात असतील मग काय। आणि याच्यामध्ये होतं काय, आता भ्रष्टाचार कसा होतो ते तुम्हाला सांगतो। 15 लाखाचा रस्ता आहे। 15 लाखाचा रस्ता आला का जो पुढारी, खासदार असू द्या, आमदार असू द्या, जो ते पत्र देतो तिकडून मिळवून त्याला मंजुरीचं, तो घेतो 20%। 15 लाखाला 20% किती झाले? 3 लाख रुपये। परळी वैजनाथमधून जाणारा नवीन रेल्वेमार्ग पर्यायी ठिकाणाहून काढावा। सध्याच्या प्रस्तावित मार्गामुळे अनेकांचे नुकसान होईल, असे महाविकास आघाडीचे परळी वैजनाथकडून मागणी केली जात आहे। कृष्णा, पंचगंगा आणि वारणा कोयना परिसरात झालेल्या पावसामुळे पिके पाण्याखाली गेली। जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे रामकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याला उत्साहाने सुरुवात झाली आहे। विधिवत कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात भाविकांनी लावली होती उपस्थिती। कागल तालुक्यातील करूण येथील इस्माला कोयत्याने वार करून अज्ञाताने पोबारा केला। पोलीस त्याचा शोध घेत आहे। नेसर येथील श्री ऑप्टिशियन कडून प्रतिकूल परिस्थितीत असणाऱ्या अंध व्यक्तीला तपासणी करून मोफत चष्मा दिल्याची व्यक्तीने व्यक्त केली।